आज सासू सुनेने एकदम झटपट, पटापट स्वयंपाक करायला घेतला होता. अचानक पाहुणे आले, मग आमची थोडीशी धावपळ झाली. पण दोघींच्या मदतीने पटकन 1 तासामध्ये स्वयंपाक सुद्धा झाला. तर आता इथे आणलेलं सर्व सामान मी त्यांना लगेच सांगितलं, की असं-असं सामान घेऊन या. त्यांनी पनीर, वाटाणा, भाजीसाठी लागणारं सर्व साहित्य घेऊन आलेले होते आणि आता इथे स्वयंपाक करायला घेतला होता. सासूबाईंना म्हटलं, "तुम्ही तेवढ्या मला चपात्यांना हेल्प करा." कारण मग त्या स्पीडली एकदम पटापट चपात्या करतात आणि मला स्पीड थोडा कमी आहे चपात्यांना. तर एक साइडला चपात्या होत होत्या, तोपर्यंत मी एक साइडला भाजीची तयारी करायला घेतली होती. तिथं कांदा, टोमॅटो कट करून घेते होते आणि पुढे गप्पा मारत होते. तर माझी मावशी आली होती. म्हणजे बऱ्याच लग्नानंतर हार्डली 1-2 वेळा आली होती आणि राहायला पहिल्यांदाच आली होती आणि त्यामध्ये व्हेज म्हटल्यानंतर व्हेज जेवणाची चालली होती तयारी. इथं ग्रेव्हीसाठी जे साहित्य लागतं ते सर्व अशा प्रकारे मी इथं पेस्ट करण्यासाठी ठेवून दिलेलं होतं. मोठीच कढई घेतली. स्टीलची कढई आमची छोटी त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही जागा झाली नसती. भाजी जास्त होती. तर इथे पनीरचे अशा प्रकारे कट करून घेतले. लगेच एक साइडला ग्रेव्ही सुद्धा करायला घेतली होती. आणि घरामध्ये आणलेले गाजर होतेच. तर म्हटले आता श्रीखंड तर काही नॉर्मलच आहे, फक्त ऑप्शन आणून ठेवला होता. पण म्हटलं चला गाजरचा हलवा सुद्धा करून घ्यावा. तोपर्यंत एक साइडला चपात्या चालल्या होत्या, कुकर झाली, भाजी सुद्धा लागली होती आणि इथे समोरच बसून मावशीसोबत गप्पा मारत माझा स्वयंपाक चाललेला होता. तर अशी आमची धावपळ. दुसरा असं काही व्हिडिओ आवडत असेल, तर व्हिडिओला लाईक करत जावा. तुमच्या एक लाईकमुळे आम्हाला व्हिडिओ करण्यासाठी खूप जास्त मोटिव्हेशन भेटतं आणि दररोज अशाच नवीन-नवीन आणि माझ्या कोणत्या प्रकारच्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल, तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. म्हणजे तशाच प्रकारच्या व्हिडिओ तुम्हाला मी प्रेझेंट करत जाईल. तर आता इथे पहिले गाजर सर्व पहिले सालटे काढून साफ करून घेतले आणि त्याच्यानंतर किसून घेतले. व्यवस्थित साफ करायचे. पहिले धुवून सुद्धा घेतले होते आणि त्यानंतर मग व्यवस्थित साले वगैरे काढून असे किसून घेतले. थोडंसं जरी इकडे-तिकडे झालं तर गाजर खाताना कचकच लागतात. कारण त्याला माती असते बाजूने. त्यामुळं व्यवस्थित साफ करून घेतले आणि आता इथे छान असं तुपामध्ये पहिलं म्हणजे असं परतून घेतलं जेणेकरून छान कलर येतो. ह्याच्यावरती कलरवर डिपेंड होतो आणि घाईत-घाईत असं तेल वगैरे मध्ये संपलं ना, तर खूप जास्त गोंधळ होतो. तर आता इथे मस्त माझी वाटाणा पनीरची भाजी सुद्धा तयार झाली होती. भाजी बघा किती छान दिसत होती आणि स्वयंपाक तेवढाच टेस्टी. इथं डाळ सुद्धा झाली होती. फक्त मुगाचं वरण केलं होतं कारण मावशीचं काही पथ्यांच्या हिशोबाने आणि आता इथे छान असा माझा गाजरचा हलवा सुद्धा तयार झाला होता. ही ताटं आहे ना, खूप उपयोगी ठरतात. म्हणजे जास्त वाट्या काढाव्या लागत नाही, काही नाही. एका ताटामध्ये सर्व बसतं त्याच्यामुळे व्यवस्थित येतं. आणि आता इथे जेवण केलं. आता इथे घेतली होती भांडी घासायला, पण मयुरी पण आली होती आणि तिचं मध्येच चाललं होतं काही ना काही जोक दाखवण्याचं. तर सर्व भांडी घासून घेतली. त्याच्यानंतर किचन वाटा क्लीन केला. एवढा स्वयंपाक केल्यानंतर खूप जास्त पसरा होता आणि 1 ते 1.5 तासामध्ये माझा मस्त स्वयंपाक करून किचन वाटा आवरून घेतलं. पाहुणे आले ना, पहिलं पटकन जेवण करून वगैरे बसायचं म्हणजे गप्पा मारायला बराचसा वेळ भेटतो. नाहीतर आपण तिथल्या तिथं गोंधळात बसलो ना, तर खूप जास्त गोंधळ उडतो. तर आता इथे छान अशी गॅस क्लीन करून घेतली आणि असं संध्याकाळची सर्व ताटं वगैरे व्यवस्थित ठेवली, जेणेकरून सकाळी सुकतील लगेच ठेवून देण्यासाठी. तर असा होता आजचा ब्लॉग. बरं व्हिडिओ आवडले असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि आता ते गप्पा मारत होतो. बाय बाय.